तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आपल्याला सकाळी सकाळी आज कॉल आलेला मित्रांनो. आपलं जे पळसखेडचं धरण आहे त्या ठिकाणी आपल्याला एक अजगर नावाचा साप दिसलेला आहे लोकांना, असं मला कॉलवर सांगितलं आहे मित्रांनो त्यांनी. पण हालाकी आपल्या इकडे अजगर काही आढळत नाही, त्यामुळे ह्या एरियामध्ये अजगर तर आजपर्यंत भेटला नाही मित्रांनो. तर बघूया इथे जाऊन की आपल्याला कोणता साप दिसतोय इथे, आणि बघूया याला कशा प्रकारे आपण रेस्क्यू करणार आहे. अजगर साप नॉर्मल माणसाला अजगर साप किंवा घोणस सापाबद्दल ओळख नसती, तर या ठिकाणी एक रसल वायफर आहे मित्रांनो, जो की विषारी आहे खूप जास्त. तर या ठिकाणी अजगर साप आहे असं कॉलवर मला सांगितलं होतं मित्रांनो. पण या ठिकाणी एक घोणस नावाचा साप आहे आणि याच्यामध्ये खूप जास्त विष असतं मित्रांनो. विषारी असतो हा साप, हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं. तर चला मित्रांनो, याला रेस्क्यू करूया आता आपण. तर बघू शकता या ठिकाणी जे मासे पकडण्यासाठी लोक येतात त्यांचं सामान इथं ठेवलेलं आहे मित्रांनो. तर त्या ठिकाणी यांचे जे सामान असतं ते नेहमी या ठिकाणी असतं. तर बघू शकता तुम्ही यांचे हे आत जाण्याचं सामान आहे मित्रांनो. जे मासे पकडण्यासाठी ते आत घेऊन जातात, त्या ठिकाणी हा विषारी साप आहे. तर प्लीज काळजी घ्या मित्रांनो, कारण हा खूप जास्त विषारी साप आहे आणि आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये हा साप बाहेर येतो. तर बघू शकतो तुम्ही कशा प्रकारे आता आपण हा साप पकडलेला आहे. तर फटाफट आपण याला आता पॅक करणार आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवे असाल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच मित्रांनो. असंच प्रेम द्या, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्लीज सापांना मारू नका. बाय.